सातपुड्यामध्ये तुम्ही माझे बरेचसे व्हिडिओ बघितले असाल, पण हा रूट तुम्ही अख्ख्या यूट्यूबवरती किंवा कुठेच असा रूट तुम्ही बघितला नसेल, विशेषतः सातपुड्याचा. आम्ही आहे सध्या मोलगीमध्ये आणि इथून जात आहे पिंपळखुटावरून मनीबेली. बरेच लोक पहिल्यांदा हा रूट ऐकत असेल, पण रूट खूप सुंदर आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चला आमच्या संगती. पुन्हा आपल्याला पिंपळखुटा जायचं आहे आणि पिंपळखुट्यापासून आपल्याला घ्यायचं आहे राईट. पण मोलगी ते पिंपळखुटा कदाचित 15 किलोमीटरचं अंतर असावं आणि रस्ता पिंपळखुट्यापर्यंत चांगला आहे. आपण एकदम उंच डोंगर उतरतोय आणि झाडं असल्यामुळे आपल्याला साईडचं दिसत नाही, पण खाली आपल्या राईट साईडला खूप खोल दरी. बरं का, पोचलो पिंपळखुटा. चांगलं विस्तृत गाव आहे हे. घरं लांब लांब आपल्याला पाहायला भेटतात इथं. आणि पिंपळखुट्याहून बरेचसे लोक आपला व्हिडिओ देखील बघतात. तर सर, तुम्हाला विशेष नमस्कार. आणि तुम्ही जर बघितलं तर इथं आपल्याला सुरुवातीलाच चिखलाची क्रॉसिंग लागलेली आहे. हे बघा, है ना, सही यार. सिंगल राहिला ना तर अशा ठिकाणी गाडी चालवायला मजा येते. डबल राहिला मग थोडी रिस्क वाटते. आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपण जर सरळ गेलो तर सरळ जातो हा डुमखल आणि पुढे केवडिया, माथासर, झरवानी, केवडिया आणि डेडियापाडा देखील हा रस्ता जातो. पण आपल्याला सरळ नाही जायचं, आपल्याला घ्यायचं आहे राईट. आणि राईट घेतल्यानंतर आपल्याला लागतो मनीबेलीचा रस्ता. आणि इथून खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. याचं कारण सांगतो की ह्या रस्त्यावरती रहदारी थोडीफारच असेल, जास्त ट्रॅफिकच नाही इथं. तुम्ही बघाल तर पाणी वाहतंय. प्रत्येक टायमाला आडवा रस्ता क्रॉस होतो, पण पाणी इथून उभं क्रॉस होत आहे. जंगलामध्ये कुठेतरी गाडी थांबवली आहे ड्रोन शॉट घ्यायला आणि इथला सीन तुम्हाला दाखवतो. हे बघा, आपल्या आजूबाजूला कोणीच नाही आहे. हा भाग आहे ना पूर्ण निर्मनुष्य. त्या साईडला गावं वगैरे पाहायला भेटतात त्या डोंगरावरती. फक्त हितेश, मी आणि तुम्ही व्हिडिओ बघतायत. इथे जर तुम्ही बघितलं ना तर हा फक्त सिंगल रस्ता आता जातो जांगठीला. जांगठीनंतर मनीबेली. जवळपास मला वाटतं 20-25 किलोमीटरचा प्रवास असेल. रस्ता तर तुम्ही बघतच आहात. चला पुढे. रस्ता डांबरीच आहे, पण पावसाळ्यामध्ये रस्त्याची हालत खराब होऊन जाते यार. आणि इथं गाडी चालवणं चॅलेंजिंग आहे खूप. हे बघा, पूर्ण जंगलामधून आपण चालतोय. रस्ता बघा, पूर्ण सुनसान रस्ता आहे. आपणच प्रवास करतो इथून. ड्रोन शॉटमध्ये जर तुम्ही बघत असेल तर हे डोंगरावरती ना झाडं खूप दाट आहे. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की हा रस्ता एवढा कठीण का,
तर ही उतरती बघा. कॅमेरामध्ये किती समजतं मला नाही माहिती, पण कठीण आहे. हे बघा, तीव्र स्वरूपाचा उतार आहे खूप. इथले लोक गाड्या कशा चालवतात त्यांनाच माहिती. अरे बापरे. आम्ही ऑलरेडी इथं 3 वेळेस येऊन गेलेलो आहे, त्यामुळे ना रस्त्याच्या कंडिशनची आयडिया मला आहे. पण इथं झालं काय माहिती का, लोकांनी ना माती टाकलेली कदाचित खड्ड्यांमध्ये, त्याच्यामुळे खड्डे इतके नाही लागत आहे. खड्डे, खडी आणि डांबर मिक्स होऊन गेले इथं. बापरे. हे बघा, लोक लद्दाखमधली ऑफ रोडिंग बघतात, आपण इथली बघत आहे. आता हा रस्ता कुठे जातो हे मला नाही माहिती, भविष्यात जाऊ पण आपण इथं फिरायला, पण सध्या तरी आपल्याला जायचं लेफ्ट. हे बघा, ओ हो हो, काय सीन आहे यार. हा, कोणतं गाव? सेंदुरी. हितेश म्हणतोय की सेंदुरी गाव आहे म्हणे ते. जाऊ कधीतरी तिथं पण. मित्रांनो, समोरचं दाट जंगल बघा. ह्या एरियामध्ये हे जे जंगल आहे ना, हे खूप दाट पाहायला भेटतं. आणि आपल्या लेफ्ट साईडला जो डोंगर आहे ना, तो खूप उंच आहे. आणि ह्या उंच डोंगरावरून हे दाट जंगल, अरे रे रे, अप्रतिम. इथं एक गोष्ट विशेष अशी ना, की फक्त आणि फक्त आपणच प्रवास करत आहे. आम्हाला फक्त 2 गाड्या क्रॉस झाल्यात. त्याच्या व्यतिरिक्त इथं गाड्याच नाही, लोकच नाही. ते घर आहे बघा. बाकी खूप खडतर रस्त्यांचा प्रवास आहे यार. हे बघा, आपण आहे ना एक डोंगर चढलो, तोच डोंगर उतरलो आणि नंतर विळखा घेऊन तोच डोंगर चढतोय यू टर्नमध्ये. आणि इथं जर तुम्ही बघितलं तरी बापरे, इथेच पकडून बसा. ऑफ रोडिंग आपल्याला लवकरच आहे ना, ऑफ रोडिंग टायर बसवावं लागेल यार. याचं एक कारण आहे, खूप ठिकाणी फिरतो आपण है ना. आपण डोंगर रांग क्रॉस करतोय. पहिली डोंगर रांग जी आपण चढलो, उतरलो, पुन्हा चढलो, ती आता सोडून आपण दुसऱ्या डोंगर रांगेमध्ये प्रवेश करते. आणि इथली जाणीव थोडीशी वेगळीच राहील, कारण आपल्या दोन्ही साईडला खाई आहे, खोल, एकदम खोल दरी आहे ह्या साईडला बघा. बापरे. गाडी थांबून एक शॉट घेऊ इथे आपण है ना. हा 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 हा. हे सीन बघा तुम्ही. मला खालून वॉटरफॉलचा देखील आवाज येतोय आणि ती नदी बघा. आणि जिथं नजर जाईल तिथपर्यंत तो अथांग पसरलेला सातपुडा. काय सुंदरता आहे बघा. सर, कसा वाटतोय प्रवास? प्रवास खूप छान वाटला. आणि आता तुम्ही सुंदर सुंदर ड्रोन शॉट पाहालात. इतकी शांतता आहे ना इथं. खूप लोक दुसरीकडे माउंटेन एक्सपिरियन्स करायला जातात, पण मला वाटतं इथं देखील येण्याची गरज आहे. इथं आल्यावर घाण नका करू. आणि इथलं सीन बघा तुम्ही, काय सीन आहे यार. ते घरं वगैरे आहेत, दूर दूर पसरलेले वसलेले घरं. आणि हा डोंगर बघा, जंगल इतकं आहे ना इथं, काही काही ठिकाणी डेन्स वाटतं. खूप सुंदर आहे. ह्या सुंदरतेला वर्णन करण्यासाठी शब्द खरंच कमी पडतात यार. आपण सध्या आता आहे जांगठीजवळ. जांगठी लागेल, त्याच्यानंतर मनीबेली लागेल, पण त्याच्या पहिले थोडेसे ड्रोन शॉट बघू. इथेच ड्रोन उडवतोय, कसे वाटले नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओची ना एक खासियत असते,
ड्रोन शॉटमध्ये जे तुम्हाला व्हिज्युअल्स दिसतात त्याची जाणीव वेगळी आणि आपली जे ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये म्हणजे समोरून जे व्हिडिओ शॉट्स दिसतात ना त्याची जाणीव वेगळी. तुम्ही जर बघितलं तर आता धुक्याची चादर पसरली आहे हळूहळू, जी ड्रोन शॉटमध्ये नव्हती दिसत. आणि आपण हा डोंगर उतरतोय आता. या ठिकाणी एक डोंगर चढतो, पुन्हा उतरतो, पुन्हा चढतो आणि त्याच डोंगराला आता उतरते, म्हणजे दुसरा डोंगर उतरतो आपण. हे बघा, तीव्र स्वरूपाचा उतार आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला गाडी उतरवण्यासाठी खूप रिस्क घ्यावं लागते, कारण हे बघा ही उतरती भयंकर यार. फर्स्ट गिअरवर गाडी सोडायची आणि हळूहळू उतरू द्यायची. कधी लक्षात ठेवा, असा जर काही उतार असेल ना तर क्लच दाबायचं आणि सोडून द्यायचा. फर्स्ट गिअरवर गाडी द्यायची, फर्स्ट गिअरवर गाडी टाकायची आणि सोडून द्यायची, आणि ब्रेकवर पाय असू द्यायचा. गाडी आपोआप कंट्रोलमध्ये येते. बऱ्याच लोकांना ही पद्धत माहीतच असेल, पण चिखलांनी आपला रस्ता रोखून धरलेला आहे. काय यार, आपण डोंगराच्या एकदम किनाऱ्याने चालू राहिलोय. अरे बापरे, टाकू का गाडी इथून? बघा, अरे यार, ह्या पाण्यामध्ये खड्ड्यांचा ना अंदाज येत नाही. तुम्ही जर बघितलं, आपल्याला हा डोंगर पूर्ण उतरायचा आहे आता. हे बघा, काय रस्ते, कोणाची तरी ब्रेझा येऊ राहिली. ड्रायव्हरला खरंच मानावं लागेल. देवा देवा देवा. पहिल्यांदा पावसाळ्यामध्ये येत आहे म्हणून आपल्याला जंगल जास्त पाहायला भेटतं. आणि तुम्ही जर बघितलं तर पाऊस नाही आहे ना, तेवढंच बरं आहे. पाऊस जर राहिला असता तर विचार करू शकतात की हा रस्ता नदी बनेल. तसंच आहे, निसर्गाला आपण इंटरफेअर केलं त्याच्यामध्ये तर निसर्ग त्याचे रस्ते आपोआपच निर्माण करून घेतो. ह्याचं हे बेस्ट एक्झाम्पल असतं यार, है ना. आपण येऊन पोचलो आहे जांगठीला, आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जिओचा टावर पाहायला भेटेल. आणि कसलं तरी निर्माण कार्य सुरू इथं PHC देखील आहे जामठीला, आणि बऱ्यापैकी वस्ती आहे यार. हे बघा, पण रस्ते तसेच आहेत. इथेच मी काय म्हणतो, गाडी थांबू यार आपण तिथं. 1 मिनिट. जवळपास 3:45 वाजता आहेत आणि आम्ही येऊन पोचलो आहे जांगठी या ठिकाणी. आणि इथून आता जायचं आहे मनिबेली. पण व्हिडिओ खूप लांब होईल आणि मला बरंच काही कवर करायचं आहे, म्हणून हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. पण आपला प्रवास थांबलेला नाही. आपल्याला इथून मनिबेली देखील जायचं आहे, आणि तो व्हिडिओ नक्कीच बघाल, आपल्या प्रवासाचा दुसरा भाग. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, काळजी घ्या चांगली, आणि लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा, आणि बघत राहा साहिल मार्गे यूट्यूब चॅनल.